हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की तुमच्याकडे तुमच्या साडी कलेक्शन मध्ये या 7 साड्या ज्या मी सांगणार आहे ह्या असायलाच हव्या। आणि जर तुमचं नवीन लग्न होणार असेल तर तुम्ही या साड्या तुमच्या साडी कलेक्शन मध्ये नक्कीच सामील करून घ्या। चला तर मग बघूया त्या कुठल्या साड्या आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिली साडी आहे बनारसी साडी। यस, आता येवला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती येवल्याची पैठणी, तसेच बनारस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते बनारसी साडी। आता बनारसी साडी ही बनारस मध्ये बनविली जाते। फक्त बनारसच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी ही साडी बनविली जाते। बनारसी साडी ही सिल्क, कोरी आणि जरीच्या मटेरियल मध्ये मिळतात। तर बनारसी साडी बनविण्यासाठी 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो। त्यामुळे बनारसी साडीच्या वर्कमुळे बनारसी साडीचं वजन हे जास्त असतं। तर तुम्ही बघितलं असेल बॉलिवूड मध्ये या साडीचं खूप जास्त क्रेज आहे। बॉलिवूड मध्ये भरपूर साऱ्या ऍक्ट्रेस या बनारसी साडीवर तुम्हाला दिसतील। तर या साड्या थोड्याशा हेवी असतात, त्यामुळे यांची प्राइस जी असते, यांची किंमत जी असते ती 10,000 पासून स्टार्ट होते। आता बनारसी साडी ही मार्केटमध्ये 2,000 पासूनही स्टार्ट होते, बट जी ऍक्च्युअल बनारसी साडी आहे तिची किंमत ही 10,000 पासून स्टार्ट होते। तर ही साडी दिसायला खूप सुंदर दिसते, त्यामुळे ही साडी तुमच्या साडी कलेक्शन मध्ये नक्कीच असायला हवी। आता दुसरी साडी म्हणजे कांजीवरम साडी। तर आता ही कांजीवरम जी साडी आहे ही तामिळनाडू मध्ये आवर्जून वापरली जाते। तसेच महाराष्ट्रामध्येही ह्या कांजीवरम साडीला प्रचंड क्रेज आहे, प्रचंड मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा नववधू ही साडी आवर्जून घालतात। आता ही साडी जरीच्या वर्कने किंवा चांदीच्या तारेच्या वर्कने बनवलेली असते। या साडीवर जे वर्क असतं ते चांदीच्या तारेचं असतं आणि स्पेशली ही साडी नाईटला खूप सुंदर दिसते। त्यामुळे ह्या साडीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड मागणी आहे। साडीची किंमत ही 15,000 पासून स्टार्ट होते आणि मार्केटमध्ये ही साडी लाखो रुपयांपासून अवेलेबल आहे। तर फ्रेंड्स, महाराष्ट्रामध्ये या साडीला प्रचंड मागणी आहे आणि ही साडी तितकीच पॉप्युलरही आहे। त्यामुळे तुमच्या साडी कलेक्शन मध्ये ही साडी ही असायलाच हवी। आता तिसरी साडी आहे आसे टसर सिल्क साडी। तर ही साडी भागलपूर मध्ये बनवली जाते। त्यासोबतच त्या भागलपूरच्या आजूबाजूच्या गावांमध्येही ही साडी बनवली जाते। तर ही साडी प्रचंड मेहनत करून बनवली जाते। जर ही साडी तुम्ही लांबून बघितली तर तुम्हाला ही साडी खूप जास्त खडबडीत वाटेल, बट तुम्ही त्या साडीवर हात फिरवला तर ती साडी तुम्हाला तितकी सॉफ्ट अशी जाणवेल। आणि ही साडी जशी जशी जुनी होत जाते तशी तशी या साडीची चमक ही वाढत जाते आणि ही साडी महाराष्ट्रामध्ये खूपच पॉप्युलर आहे। त्यामुळे ही साडी ही तुमच्या साडी कलेक्शन मध्ये नक्कीच असायला हवी। त्यानंतर आहे खादी कॉटन साडी। आता ही साडी बंगालमध्ये बनवली जाते। त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये या साडीला भरपूर साऱ्या प्रमाणात क्रेज आहे। विशेष म्हणजे ही साडी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वापरता येते। आता ही साडी तुम्ही ऑफिस वेअर साठी जर वापरली तर तुम्हाला एक छान असा फॉर्मल लुक देऊन जाते। जर तुम्हाला त्याच काठपदर साडी आणि जड साडी नेसायचा कंटाळा आला असेल तर ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। तर कॉटनच्या साडीवरती तुम्ही छान अशी ज्वेलरी वेअर करून एक ग्लॅमरस लुक तुम्ही मिळू शकता। आता बऱ्याच साड्यांचं कसं असतं की त्या साड्या ट्रेंड मध्ये येतातही आणि आउट ऑफ ट्रेंडही होतात, बट या साडीचं वैशिष्ट्य असं आहे की ही साडी कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाही। ही साडी नेहमी ट्रेंडिंग मध्येच राहते। या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही साडी जशी जशी जुनी होते तसं तसं या साडीचं मटेरियल हे अजून चांगल्या प्रकारे सॉफ्ट होतं। त्यामुळे तुम्ही या साडीमध्ये इन्व्हेस्ट तर नक्कीच करू शकता। ही साडी ही तुमच्या साडी कलेक्शन मध्ये नक्कीच असायला हवी। नंतर पाचवी साडी आहे शिफॉन साडी। तर प्रत्येक साडीमध्ये स्त्री ही सुंदरच दिसते, बट काही साड्यांचं मटेरियल हे असं असतं की त्या साड्या मुळातच सुंदर असतात आणि त्या साड्या जेव्हा आपण वेअर करतो तेव्हा या साड्यांमध्ये आपलं सौंदर्य हे अजूनच खुलून दिसतं। त्यामधील साडी म्हणजे शिफॉन साडी आणि जॉर्जेट साडी। आता याच्या ज्या प्लेन साड्या आहेत त्या तुम्ही बघितल्याच असतील। अनेक सेलिब्रिटी या साड्या त्यांचं बॉलिवूड जे सॉन्ग असतं त्यामध्ये त्यांनी वेअर केलेल्या आहेत आणि खूप सुंदर त्या साड्यांमध्ये त्यांचा लुक हा दिसून आलेला आहे। त्यावरनं तुम्हाला समजलंच असेल की या साड्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे आणि या साड्या कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाही। या साड्यांची खासियत म्हणजे की या साड्या तुम्ही डेली वेअर साठीही घरामध्ये यूज करू शकता। त्यासोबतच छान अशा प्रिंट असलेल्या डिझाईन असलेल्या शिफॉन आणि जॉर्जेटच्या साड्या तुम्ही पार्टी वेअर म्हणूनही यूज करू शकता।
तर या साडीमध्येही तुम्ही इन्व्हेस्ट नक्कीच करू शकता आणि ही साडीही तुमच्या साडी कलेक्शन मध्ये असायलाच हवी। 6वी साडी आहे ऑर्गेन्झा साडी। पेस्टल कलर, लाईट कलर, ब्राईट कलर, इव्हन डार्क कलर मध्येही या ऑर्गेन्झा साड्या अवेलेबल आहेत। ऑर्गेन्झा साडी ही मागच्या वर्षी खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये होती आणि या वर्षीही ही साडी खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे। आता ऑर्गेन्झा साडीमध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स या मार्केटमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत। अशा लाईट वेट असणाऱ्या ऑर्गेन्झा साड्यांची किंमत ही तितकीच कमी आहे आणि या लाईट वेट असणाऱ्या साड्या खूप सुंदर दिसतात आणि या साड्यांची मुलींमध्ये किंवा ज्यांचं आत्ताच रिसेंटली लग्न झालं आहे त्यांच्यामध्ये प्रचंड मागणी आहे। त्यामुळे ही साडी सुद्धा तुमच्या साडी कलेक्शन मध्ये नक्कीच असायला हवी। तर 7वी साडी आहे पैठणी साडी। आता पैठणी साडी ही सगळ्या साडींची राणी म्हणून मानलं जातं। पैठणी साडीचेही बरेच प्रकार आहेत। त्यामध्ये पैठणी साडीमध्ये सिल्क पैठणी साडी, हँडलूम साडी, महाराणी पैठणी साडी अशा बऱ्याच प्रकारामध्ये पैठणी साडी ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही कार्यक्रम हा पैठणी साडीशिवाय अजिबात होत नाही। तर तुम्ही बघितलं असेल कुठल्याही कार्यक्रमामध्ये, कुठल्याही लग्न समारंभामध्ये नववधू ही एक तरी पैठणी साडी ही नेसतेच। पैठणी साडीने स्त्रीचं सौंदर्य हे खूपच सुंदर दिसतं आणि खूप खुलून दिसतं। तर ज्या ओरिजिनल पैठणी असतात त्या ओरिजिनल पैठणीची किंमत ही 8,000 पासून स्टार्ट होते आणि लाखो रुपयांपासून मार्केटमध्ये पैठणी ही अवेलेबल आहे। आता पैठणी मध्ये ही एक प्रकार मोडतो तो म्हणजे सेमी पैठणी। मार्केटमध्ये सेमी पैठणी ही 2,000 पासून अवेलेबल आहे। बट एक गोष्ट लक्षात ठेवा की जी ओरिजिनल पैठणी असते त्या पैठणी सारखा सेमी पैठणीला ही शाईन नसते। तर तुमच्या ही साडी कलेक्शन मध्ये पैठणी ही असायलाच हवी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या साड्या सांगितल्या या तुमच्या साडी कलेक्शन मध्ये असायलाच हव्या। या साड्या सध्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे आणि या साड्यांमध्ये तुमचा लुक हा अजूनच आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।